गणपती बाप्पा मोरया साइड साइड महात्मा तुम्ही पूर्ण बघा, खरंच मजा येणार आहे. चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. मी गणेश आठवे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 10 फेब्रुवारी आणि आज आपल्या चारकोपच्या राजाचं आगमन सोहळा आहे. तर मी आज आलो आहे दादरला. दरवर्षी तुम्ही बोलत असाल दादरला काय, आज चारकोपच्या राजाच्या आगमनाची सुरुवात चिंचपोकळीवरून होते, मग दादरला का? कारण की आज वेगळ्या रूटने आगमन आहे आणि वर्कशॉप कांबळी आर्ट्स म्हणजे कांबळी आर्ट्स मूर्तिकार आहे. तर कांबळी आर्ट्सचा वर्कशॉप आहे तो दादरला आहे, नायगावला कैलाश मंदिर च्या थोडंसं पुढे आहे. तर ईस्टला आहे आणि तिथूनच आगमन सोहळा आहे. तर थोडंफार इकडं आपण शूट करून डायरेक्ट मग चारकोपला जाणार आहोत. तर चारकोपला पण भरपूर आगमन आहेत आज. चारकोपचा पेशवा आहे, चारकोपचा चिंतामण आहे, चारकोपचा सम्राट आहे. तर तेही आपण आगमन कव्हर करणार आहोत. बाकीचे गणपती असले तर तेही आपण कव्हर करूया. आता आगमनाला थोड्या वेळात सुरुवात होईल, 11 वाजले. डायरेक्ट आगमनाला भेटूया. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. बोला गणपती बाप्पा मोरया. बाहेर आता बघा हळूहळू पब्लिक जमायला सुरुवात झालेली आहे. हे सर्व व्हाईट टी शर्टवाले सगळे मंडळाची माणसं आहेत आणि आतमध्ये आपला गणपती बाप्पा आहे, चारकोपचा राजा. तर थोड्याच वेळात बाहेर आता निघेल. सो बघा, आता मी झूम करून पाहतोय, पहिली मूर्ती चारकोपचा राजा आहे आणि ते मंडळाचे कार्यकर्ते आहेत. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहे आणि बघा तुम्हाला समोर पब्लिक दिसते आणि समोरच गणपती बाप्पा आहे आपले चारकोपचा राजा. तर त्याला जवळ जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. समोर तुम्हाला दिसतोय चारकोपच्या राजाचा सुंदर असा ट्रक आहे आणि थोड्याच वेळात ट्रकात गणपती बाप्पाला बसवण्यात येईल आणि त्याच्यानंतर मग हा गणपती बाप्पा आपला चारकोपचा राजा चारकोपला रवाना होईल. गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया. गाडी क्रॉप लागली एक मिनिट हा मी आज इंस्टाग्रामला व्हिडिओ देतो चालू चालू सब सामने आ रहे दादा भाई 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 मोरया साइड आ दादा आ जाओ तर चारकोपचा राजा आता चारकोपला रवाना झाला आहे. चारकोपच्या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे चारकोपचा राजा. तुम्ही पाहताय आता तर मित्रांनो आता चारकोपचा राजा चारकोपला रवाना झालेला आहे. म्हणजे चारकोपच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे दादर स्टेशनला. तर आपल्यासोबत आपली पब्लिक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. आता आम्ही चाललोय चारकोपला. तर चारकोपला कुठले कुठले गणपती आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे. तिकडे पेशवा निघणार आहे, सम्राट निघणार आहे आणि चिंतामणी निघणार आहे, तेही तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता आपण तिकडेच भेटूया. जे बाकीचे पण गणपती असतील ते तुम्हाला तिकडे बघायला भेटतील. तर तुम्ही सोबतच राहा. सो आम्हाला उतरायचं होतं कांदिवलीला, पण आम्ही उतरलो बोरिवलीला. कारण की आम्हाला ना एक कॉल आला की जायचं होतं कांदिवलीला. बोललो डायरेक्ट आम्ही ऑटो मारून चारकोपला गेलो असतो, पण नंतर बोललो की पेशवा निघतोय एक 5 मिनिटाच्या अंतरावर सिद्धिविनायक आर्ट्सला पोचायचं आहे. तर आपण चारकोपच्या पेशव्याला पोचूया. आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. नंतर मग आपण डायरेक्ट जाऊ कांदिवलीला चारकोप मार्केटला जाऊया. मग तिकडे पण बहुत म्हणजे खूप सारे आगमन आहेत. जा रहे हैं सिद्धिविनायक आर्ट्स. फिलहाल मोरियाली में खड़े हैं. मोरियाली स्टैंड में जाने का है और मूर्ति कोर्सी निकलने वाली है. वो आप सबके लिए सस्पेंस रहेगा. तो आप सब कंटिन्यू वीडियो बने रहो और बोलो गणपती बाप्पा मोरया. हे सगळे आपले मित्र आहेत, सोबतच होते आपल्या. हे आपल्या सोबतच होते. आता आम्ही सोबतच चाललोय सगळे. बोला गणपती बाप्पा.
सो आता स्टेशनवरून चालत चालत थोडं 5 मिनिटाच्या अंतरावर कार्टर रोड आहे आणि तिथंच आपली वर्कशॉप आहे. तिथून आता चारकोपचा पेशवा निघणार आहे आणि मग त्याच्या आपण बाकीचे पण मूर्त्या निघणार आहेत. कांदिवलीचा महाराज आहे तो आता तुम्हाला बघायला भेटला असेल. छोटासाच क्लिक काढला मी. त्यानंतर मग आपण चारकोपला पण जाणार आहोत. पण त्याच्या आधी हा इकडचा काय माहोल असेल, इकडची काय धमाल वगैरे असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा. अजून निघला नाही गणपती, पण थोड्या वेळात निघेल गणपती. चारकोपचा पेशवा हा इकडनं निघणार आहे, तो डायरेक्ट चारकोप मार्केटला निघणार आहे. तर आता थोड्याच वेळात तुम्हाला आगमन वगैरे काय असेल ते तुम्हाला बघायला भेटेल, तर तुम्ही सोबतच राहा. समोर तुम्हाला 2 गणपती बाप्पा दिसत असतील. या साईडचा आहे हा जो गणपती आहे तो मालाडचा गणपती आहे, मालाडचा राजा. पहिलंच वर्ष आहे. आणि त्याच्याच बाजूचा जी मूर्ती आहे पेशवा, चारकोपचा पेशवा, तो आता थोड्याच वेळात निघेल. तर ते आगमन आता थोड्याच वेळात सुरुवात होईल, तर तुम्ही सोबतच राहा. स्वतः आगमनाला सुरुवात झालेली आहे आणि 4 क्लिकने गणपती बाप्पाला आता ट्रॉलीवर ठेवतात आहे. तर तुम्हाला तो क्षण दाखवतो. चारकोपचा पेशवा हा आगमनाला रवाना झाला, म्हणजे आगमन झालेलं आहे. सुरुवात ढोल वाजतोय, कल्लोळ ढोल त्याचा पथक मानवंदना देतोय. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही पाहिलंच असेल
अण्णा नाशिक ढोल यांनी सुद्धा सलामी दिली होती स्टार्टिंगला. आणि तो आता मार्गस्थान मंडपाच्या दिशेने. आता त्याच्याच मागून अजून 2 गणपती निघतात, तेही तुम्हाला दाखवतो. तुम्ही सोबतच राहा, खूप मजा येणार आहे ब्लॉगला. आजचा महाआगमन तुम्ही पूर्ण बघा, खरंच मजा येणार आहे. चला बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता कुर्ल्याचा कृपाळू निघतोय. 4 कोपचा पेशवा निघल्याच्या नंतर दुसरा गणपती निघतोय कुर्ल्याचा कृपाळू. आता आपण आलोय सिद्धिविनायक 8ला परत. कुर्ल्याचा कृपाळू आता थोड्या वेळात निघतोय. तर ढोल वगैरे तुम्हाला ऐकायला येत असेल आवाज. चला आता आपण पुढे जाऊया आणि जमून दर्शन घेऊ.
बाप्पा हॉली क्रॉसचा प्रथम दर्शन. थोड्या वेळात ही मूर्ती निघेल आता आपल्या मंडपाच्या दिशेने. तर 2024चं प्रथम दर्शन. और कौन सा जाएगा? इतने ना ये लास्ट है. आता सिद्धिविनायक आर्ट्समध्ये तुम्हाला भारी भारी गणपती बाप्पांच्या मूर्त्या दाखवतो. आणि इथनं भरपूर आज आगमन झालेले आहेत. तर आता आतमध्ये आलो आहे. तर बघा इथे बाप्पा हॉली क्रॉस आहे. त्यानंतर बघा इथे खूप छान मूर्ती आहे. 3 हरण आहेत आणि त्याच्यावर चंद्र आणि चंद्रावर मूर्ती आहे गणपती बाप्पांची. खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची. इथे पण आहे. ही प्रभू श्रीरामाचे अवतार आहे. ही पण बहुतेक उद्याच जाईल. फक्त बाप्पा हॉली क्रॉस आता थोड्या वेळात निघेल आणि बाकीचे सगळे मला वाटतं उद्या निघतील. आता वर्कशॉपच्या बाहेर आलो आहे आणि एक गाडी आली आहे गुंदवलीचा गणाधीश. तोही गणपती आता इकडनंच निघेल थोड्या वेळात. तर तुम्हाला गणपती बाप्पांचा फर्स्ट लुक दाखवतो. गणपती बाप्पा कधी निघेल माहिती नाही. तर आम्हाला निघायचं चारकोपला. पण तुम्हाला प्रथम दर्शन दाखवतो आणि मग डायरेक्ट मग निघूया चारकोपला. हां, तर सोबतच राहा आणि बोला गणपती बाप्पा मोरया. ही बघा ट्रक आला आहे गुंदवलीचा गणाधीश प्रभात मित्र मंडळ माघी गणेश जयंती उत्सव. आणि इथेच गणपती बाप्पा आहे. तुम्ही पाहिलं असेल आता गुंदवलीचा गणाधीश आपल्या गणपती बाप्पांचं आगमन आता थोड्या वेळात गुंदवलीला होणार आहे. म्हणजे गुंदवलीला रवाना होणार आहे. तर गुंदवलीला रवाना झाल्याच्या नंतर तर तुम्हाला गणपती बाप्पांचं आगमन दाखवलेलं आहे. तर आपला भेटलेला मित्र काय बोलते भाई? मजेत ना? हो मजेत मजेत. काय कुठं तू? तेच आहे भाई. येत नाही दिसत नाही गणपती बाप्पांचं आगमन. यावेळी मागीला नाही दिसत आपण. आता गणपती बाप्पांचे आगमन वगैरे बघितले का? कुठला कुठला मागी आहे. आता एक गुंदवलीचा गणाधीश निघतोय गुंदवलीला आणि इकडनं गुंदवलीचा निघल्याच्या नंतर बाप्पा हॉली क्रॉस निघेल. त्याचं आपण दर्शन तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये. सो चल मग आता डायरेक्ट चारकोपला निघतोय. सो चारकोपलाच भेटूया. तिथे राजा सम्राट आणि चिंतामणी त्याचंही तुम्हाला दर्शन भेटेल. तर तुम्ही सोबतच राहा. बोला गणपती बाप्पा मोरया. बोरिवलीवरनं चालत आम्ही पोहोचतोय. किती मिनटं झाले आपल्याला? अर्धा एक तास झाला चालतोय नुसतं. यांना बोललो चला ऑटोने जाऊया पटकन येईल. बोललो नाही इकडेच जवळच आहे चल. चालत आम्ही पुढे आलो आणि बघा कांदिवलीला पोहोचलोय. ठीक आहे ज्यादा दिसतंय का? कांदिवलीला पोहोचलोय. आणि आता इथे जवळच आम्हाला पेशवा दिसलाय. म्हणजे चारकोपचा पेशवा दिसलाय. आणि थोडंसं आता पुढे जाणार मार्केट लागेल चारकोपचं. जवळच पोचलोय. सो फायनली आता आम्ही पोचलोय चारकोपच्या मार्केटमध्ये. आणि तिथे चारकोपचा राजा आम्हाला भेटलेला आहे. सो तुम्ही पाहू शकता समोरच चारकोपचा राजा आहे. तर चला आता तिकडे काय जमलं असेल ते पक्षी तुम्हाला आता बघायला भेटेल.
तर चला आता आपण चारकोपचा राजा पाहिला, जो कॉर्नर म्हणजे नाक्यावर पोचलेला आहे चारकोपच्या. आणि आता इकडून सरळ आपल्याला जायचं आहे. आता समोरच आपल्याला चारकोपचा चिंतामणी भेटेल आणि त्याच्यात बाजूला मग नंतर आपल्याला पेशवा भेटेल. म्हणजे पेशवाचा आपण ऑलरेडी केलेला आहे, तरी पण इथं पेशवा पण आहे. आणि त्यानंतर मग सम्राट भेटेल. तर चला आता आपल्याला जे पण गणपती भेटतील आपल्याला आगमनाला ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही सोबतच राहा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. तो समोर तुम्हाला दिसतो चारकोपचा चिंतामणी. सो मित्रांनो, आता आम्ही चारकोपचा चिंतामणी केला आणि थोड्याच आतमध्ये आता राईट मारून चारकोपच्या सम्राटच्या गल्लीमध्ये आलो आहे, डेपोच्या जवळ. तर असं समजलं की आता चारकोपचा सम्राट आता थोड्या वेळात निघतो आहे. तो आपण बघूया, तिकडे जाऊया आणि चारकोपचा सम्राट त्याचं दर्शन घेऊया. तो तुम्ही सोबतच राहा. सो फायनली आपल्याला आता सम्राट भेटलेला आहे. चारकोपचा सम्राट प्रथम दर्शन झालेलं आहे. चला आता पुढे जाऊ.
जो तुम्ही आता पाहिलात चारकोपचा सम्राट, तो आता समोरून आता आपल्याला पुन्हा एकदा चारकोपचा पेशवा भेटलेला आहे, जो सकाळी भेटला होता आणि आपल्याला परत त्यांच्या एरियामध्ये म्हणजे चारकोपच्या मार्केटमध्ये चारकोपचा पेशवा भेटलेला आहे, तर तो पण आपण कव्हर करून घेऊया एकदा पण. समोर तुम्हाला दिसतोय चारकोपचा पेशवा. चला आपण समोर जाऊन दर्शन घेऊया. आतमध्ये मित्रांनो, आता आपण लाईनीत 2 गणपती गेले, चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा सम्राट. शेवटला चारकोपचा सम्राट गेला, तर त्याच्यानंतर आपण जर आता निघालो आहे घरी. आज महाआगमनच समजा, भरपूर सारे गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि मी आता साईडला आलो आहे. व्हिडिओ एंड करूया आणि आता घरी पण निघूया. सो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. महाआगमन, मागीचा महाआगमन सोहळा आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. बोला गणपती बाप्पा मोरया.